नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र देवगड येथे. देवगड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असे दत्त मंदिर आहे. हे ठिकाण अहिल्यानगर ते संभाजीनगर या मुख्य रस्त्यावर आहे. अहिल्यानगरपासून सुमारे 66 किलोमीटर तर संभाजीनगरपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. हे देवस्थान परमपूज्य श्री किसनगिरी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केलेला आहे. संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू ही अत्यंत देखणी असून संपूर्ण भव्य मंदिर राजस्थानातील आणलेल्या संगमरवरी दगडापासून बनवलेले आहे. या मंदिराला 4 फूट उंचीचा सोनेरी कळस आहे. अत्यंत सुंदर अशी दत्ताची मूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे. ही अत्यंत जिवंत आणि जागरूक अशी दत्तमूर्ती आहे. मंदिराच्या भव्य कमानीतून आत गेल्यावर संपूर्ण मंदिर परिसराचे आपल्याला दर्शन होते. मंदिराच्या बाहेर खूप मोठी पार्किंगची सोयही केलेली आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या बाहेर वेगवेगळ्या प्रसादासाठी दुकाने सुद्धा आहेत. आणि मंदिराच्या उजव्या बाजूला भव्य असे भक्ती निवास सुद्धा आहे.
मंदिराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या नळावरून पाय धुवून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य व सुंदर असे आहे. मंदिराच्या आत प्रवेश केल्याबरोबर आपल्याला गायीच्या एका निर्जीव पुतळ्याचे दर्शन होते. जणू काय ही सजीव गायच आहे असे आपल्याला वाटते. संपूर्ण मंदिर परिसर अत्यंत मंगल व पवित्र वातावरणाने भारावलेला आहे. या मंदिर परिसरात दत्त मंदिर, शनी महाराज, मारुती, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, नारद मुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्वर, पार्वती, गणेश आणि कार्तिक स्वामी यांची मंदिरेही आहेत. येथील मंदिरांची गोपुरे खूपच सुंदर आहेत. मंदिराच्याच बाजूला हे आहे श्री पंचमुखी सिद्धेश्वर मंदिर. या मंदिरात सिद्धेश्वर महादेवासोबतच एका बाजूला गणपतीची आणि दुसऱ्या बाजूला कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. हे समोर दिसते आहे ते आहे श्री परमपूज्य किसनगिरी महाराज यांचे समाधी मंदिर. वरती त्यांचे मंदिर असून खाली भुयारात त्यांचे समाधी मंदिर आहे. हे आहे मंदिराच्या मागील बाजूस शनिदेव व हनुमानाचे मंदिर. मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदी आहे. या नदीला 12ही महिने पाणी असते. प्रवरा नदी ही अमृतवाहिनी समजली जाते. पुढे ती दक्षिण गंगा गोदावरीशी एकरूप होते. भारतीय संस्कृतीची प्रचिती देणारा हा गोदा-प्रवरेचा अपूर्ण संगम आपल्याला देवगडजवळ पाहावयास मिळतो. या प्रवरा नदीवर सुंदर असा घाटसुद्धा बांधलेला आहे. या ठिकाणी नौका विहाराची सुद्धा भाविकांना सोय केलेली आहे.
अजान वृक्षाची बाग. अजान वृक्षाला धार्मिक व पौराणिक महत्त्व आहे. अशा पवित्र आणि प्रसन्न अशा तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासात निघालो. कसे वाटले हे दत्ताचे देवगड कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.